मंत्रिमंडळ विस्ताराचा 2 दिवसात निर्णय होईल अशी चर्चा. महामंडळांचं वाटपही याच दरम्यान होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रात्री अचानक दिल्ली दौरा. काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चांना उधाण. मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण द्या. आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. मनसे सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक. वांद्रे इथल्या MIG क्लबमधल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन. बैठकीचं आयोजन आगामी निवडणुकीच्या दृष्टीनंच करण्यात आलं. राज ठाकरेंनी केलं स्पष्ट. निवडणुकांच्या अनुषंगानं नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रम आणि उपक्रम दिले असल्याची ही माहिती. जातीपातींचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे. जातीपातीत विष कालवलं तर उत्तर प्रदेश, बिहारसारखा हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होणार. राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती. आदित्य ठाकरेंच्या मनसेवरच्या सुपारीबाज पक्ष या टीकेला प्रतिक्रिया देण्यास राज ठाकरेंचा नकार. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या असं म्हटलं. माकप नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घेतली भेट. विधानसभा निवडणूक तयारी, राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत भेट घेतल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक. गेल्या अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनांच्या संदर्भात बैठक असल्याची माहिती. ठाण्यामध्ये रिक्षा चालकांची बॅनरबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची स्थापना केल्याबद्दल बॅनरच्या माध्यमातून आभार व्यक्त. आचारसंहिता लागू असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नाशकात रिक्षा चालक आंदोलन करणार नाहीत. केवळ RTO अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देणार असल्याची माहिती. वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सलग घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध. परीक्षा सलग न घेता मध्ये सुट्टी द्या, विद्यार्थ्यांची मागणी. शाळांची वेळ बदलण्याच्या आणि साक्षरता अभियानाची कामं शिक्षकांना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी. मुंबईतल्या ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची थक्क करणारी आकडेवारी. मुंबई पोलिसांनी पकडलं 5 महिन्यात 473 कोटी 7,21,890 रुपयांचं ड्रग्ज. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा बेलासिस उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद. रेल्वे आणि मुंबई पालिका करणार पुनर्बांधणी. पुढच्या 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद. ठाण्यातल्या माजिवडा उड्डाणपुलावर 1.5 ते 2 फूट खड्डा. खड्ड्यामुळे अपघातांची शक्यता. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग मंदावल्यानं मोठी वाहतूक कोंडी. अनधिकृत बांधकामांवर वसई विरार महानगरपालिकेची तोडक कारवाई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या बापाणे रेल्वे ब्रिजच्या बाजूला बांधण्यात आलेल्या इंडस्ट्रीयल पत्रा शेड आणि वीट बांधकामावर पालिकेनं फिरवला बुलडोझर. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेच्या 35 विशेष गाड्यांना मुदतवाढ. पश्चिम रेल्वे मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आजपासून पुढचे 2 दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. माळशेज घाटात पावसाचा जोर अचानक वाढल्यानं 3 लहान मुलांसह धबधब्याच्या पाण्यामध्ये 10 ते 15 पर्यटक अडकले. पोलिसांनी सगळ्यांना सुखरूप सोडवलं. नवी मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्यानं माथाडी वर्ग आक्रमक. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केलं बंद. वसईमध्ये आरती यादवची भर रस्त्यात हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रोहितला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी. रोहितचं खरं आडनाव यादव नसून पाल. घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापण्याचे महारेराचे निर्देश. आतापर्यंत 195 विकासकांनी तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याची माहिती. तुर्भे लिंक रोडच्या दुरुस्तीसाठी ठाण्याकडे जाणारी एक मार्गिका कालपासून बंद. पर्यायी वाहतुकीचा वापर करा, पालिकेचं आवाहन. शहरी भागातही बाईक टॅक्सीला राज्य सरकारची परवानगी. शहरी भागासह वाहतूक कोंडी होत असलेल्या आणि वाहतुकीच्या अन्य सोयी कमी असलेल्या ठिकाणी बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी आजपासून पोस्टकार्ड आंदोलन. नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घालणार साकडं.
मुंबईला हरित ठेवण्यासाठी पालिकेची वृक्षारोपण मोहीम. पालिका वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत बहावाची 200 झाडं लावणार, त्यामुळे ऑक्सिजनसह पावसाचं प्रमाण वाढणार. मुंबईला हरित ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बहावाच्या झाडांची लागवड. कार्यक्रमाला अभिनेता अक्षय कुमारसह पालिका आयुक्त भूषण गगराणींचीही उपस्थिती. अभिनेता थलपती विजयचा वाढदिवस चेन्नईत चाहत्यांकडून साजरा. कराटे करताना चुकीमुळे लागली आग. यात मुलाचा हात भाजल्याची माहिती. व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.